साक्षात् परब्रह्म तस्मै श्री जय जय श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद संतांची पायी हा माझा विश्वास वचनाला मोडी बोलिले ते तुका म्हणे जगे नावडी la
संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, हेची माझे हित करीती सकाळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहातील कडे, त्यांची आने जोडे सर्व सुख, हेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, हेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्राप्त प्रसंग जगद्गुरु ब्रह्ममूर्ती सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या 26व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्त आणि अयोध्येतील रामलल्लाचं मंदिर लोकार्पण आणि प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने हा वैष्णव मेळावा विश्वात्मके देवे मंडळी तसंच विठ्ठलवाडीतील सर्व ग्रामस्थांच्या सहाय्यानं हा सादर होत आहे, नाही का. आणि हा मेळावा दिव्य आणि भव्य याचं स्वरूप कशामुळे आहे, कालच्या कीर्तनामध्ये सांगितलं त्रिवेणी संगम येत नाही का. अयोध्येचा राम येत आहे, पंढरीचा पांडुरंग येथे आहे आणि घोटीचे श्रीपाद बाबा इथे आहेत, म्हणजे सर्व त्रिवेणी संगम इथे आहे. त्यामुळं याला दिव्य आणि भव्य स्वरूप असं प्राप्त झालेलं आहे. आणि यासाठी
या वैष्णव मेळाव्यासाठी विश्वात्मके देवी मंडळीचं तर योगदान आहेच, त्याच्या व्यतिरिक्त इथल्या ग्रामस्थांचं सर्व भावानं नाही का, जे जे काही गरज आहे त्या सर्व भावानं या वैष्णव मेळाव्यासाठी योगदान आहे. आणि त्या सर्वांचं एक वेळ मनपूर्वक किंवा मनापासून अभिनंदन करून त्या पुढं आपण सेवेला सुरू करूया नाही का. हे का तर हे इथली सगळं नियोजन जर बघितलं नाही का, पाणीचं नियोजन आहे, इतर काही सहाय्याचे त्याचं नियोजन आहे, यासाठी सर्वांची मदत फार आतुरतेने नाही का. आणि काल आपण बघितलं असेल ज्यावेळी गावात आपण या रामलल्लाची हे दीपोत्सवाच्या वेळेला, त्याच्या अगोदर पहाटे ह्या ताई मंडळी सगळ्या गेल्या होत्या गावात नाही का, रामाचा जय जयकार करत नाही का. म्हणजे एक सर्वांचं सहकार्य कसं लाभलं ह्या मेळाव्याला नाही का. त्यामुळं ह्याला दिव्य आणि भव्य स्वरूप असं आलेलं आहे नाही का. दीपोत्सवाच्या वेळेला तर तो एक प्रसंग अद्भुत, जसं काही आपण त्यावेळेला प्रत्यक्षदर्शी पाहत आहोत नाही का. प्रभू रामचंद्र अयोध्येतून परत आलेत आणि आपण त्यावेळी तिथं हजर आहे, हा प्रत्यक्ष सोहळा आपण अनुभवलाय सर्वांनी नाही का. आणि हे 1 दिवसाचं 2 दिवसाचं तप नसतंय नाही का. माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा नाही का. या वडिलांच्या मिराशीनं, त्यांच्या त्या मिराशीनं हे आम्हाला लाभलेलं आहे. आणि त्या ऋणातून काय करायचं आहे, ह्या सर्वांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जर काय करायचं असेल तर ह्या संत चरणी लीन होऊन संत सेवा, सद्गुरु सेवा हे सर्व भावानं आपण केलं पाहिजे नाही का. तर कुठेतरी थोडाफार प्रयत्न होईल आपला त्या परमात्म्यालाही, त्या महात्म्यालाही, त्या संतांनाही समाधान कशामध्ये आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आपण आपल्याला समाधान कशात वाटतं ते पाहतो, पण खरं समाधान कशामध्ये आहे, त्यांना समाधान कशामध्ये आहे, त्या भगवंताला समाधान कशामध्ये आहे, त्या महात्म्याला समाधान कशामध्ये आहे हे जाणण्यासाठी हा मेळावा आहे नाही का. हे जाणणं फार गरजेचं आहे. आपण सर्वजण आपल्या आवडीने सर्व करत असतो, पण त्याची आवड, त्या महात्म्याची आवड काय आहे, त्याच्या मनातला काय आहे हे जाणणं फार गरजेचं आहे. आणि ते जाणण्यासाठी असे महात्मेच लागतात, का तर तेच आम्हाला सांगू शकतात की काय त्याला काय आवडतं, त्याला काय आवडतं कोण सांगू शकतो. मला काय आवडतं कोण सांगू शकतो, मी सांगू शकतो नाही का. मला जे काय आवडते ते मी सांगू शकतो, दुसरा कोण सांगू शकतो का. बघून करून जास्तीत जास्त नातेवाईक सांगू शकतो ह्याला हे आवडतं त्याला ते आवडतं, पण खरं मला काय आवडतं हे कोण सांगू शकतो, ते मीच सांगू शकतो ना. मलाच माहिती मला काय आवडतं. तसं त्या भगवंताला काय आवडतं, त्या महात्म्याला काय आवडतं कोण सांगू शकणार, ते सांगू शकणार नाही का. आणि म्हणून त्यांच्या सेवेशी, त्यांच्या चरणाशी लीन हे होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून काय म्हणतात की प्रथम या पांडुरंग परमात्म्याचं वंदन आपण करतो, प्रथम त्याची कृपा ही गरजेची आहे. सकाळच्या परिपाठातून, सकाळच्या कीर्तनातून वगैरे झाला विषय नाही का. त्या भगवंताची कृपाही पाहिजेच, तरच आपल्याला संत भेट आहे, सद्गुरु भेट आहे. पण हे होणं गरजेचं आहे. फक्त त्याची कृपा संपादन करून उपयोग नाही, तर सद्गुरु भेट झाली पाहिजे, तरच आपल्याला त्या परमात्म्याचं स्वरूप कळणार आहे. तो कसा आहे आणि कुठं हे स्वरूप कळणार आहे. म्हणून त्यांची कृपा फार गरजेची आहे. आणि म्हणून दुसरे चरण हे संतांसाठी आहे.
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तव कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी त्याची आस पुरवावी संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा हेची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी तुकोबरा जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबरा यांचा या 4 चरणांचा अभंग आहे आणि या अभंगाद्वारे ते आपला अनुभव म्हणतात. मी काय केलं ते सांगतायत आणि काय केलं तेही सांगतायत नाही का. मी काय केलं आणि का केलं तेही सांगतात. काय केलं म्हणतात, संतांची पायी संतांच्या चरणी मी विश्वास ठेवला नाही का आणि फक्त विश्वास ठेवून थांबलो नाही. काय झालं, सर्व भावे दास झालो त्यांचा. आता दास बरेच आहेत बरं का, दास होते असतील बरेच, पण सर्व भावे दास झालो त्यांचा. का झालो ते पुढे सांगितलंय. हेची दुसरा पर्याय नाही त्याला. काय म्हटलंय, हे जे शब्द येतात त्याला दुसरा पर्याय नसतो. हेची माझे हित करीती सकळ आणि त्यांनी जर हित केलं तर हा गोपाळ मग कृपा करी. म्हणजे विश्वास का ठेवला, सर्व भावे दास का झालो आणि यातनं सुद्धा काय थकलो भागलो काय प्रारब्धाच्या संचिताच्या कर्माच्या ओझ्यानं तरी काय म्हणतात भागली या मज. आणि त्यांनी मला कडेवर वाहिल्यानंतर मात्र काय होईल, त्यांची आणि जोडे सर्व सुख. सुख आणि सर्व सुख. बट शब्दाचा रचना ज्या शब्दांची रचना जी आहे ती फक्त सुख म्हटलेलं नाही का. त्यांची आणि जोडे सर्व सुख. माऊलीबाई म्हणतात काय, अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाची पारायण. किंवा दुसरा एक तुकोबरा जावा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. केव्हा, सदा नाम घोष करू हरिकथा त्याने सदा चित्ता समाधान. मग सर्व सुख ल्यालो आणि सर्व अलंकार. म्हणजे सुख, नुसतं सुख, फक्त सुख आणि सर्व सुख, त्यात फरक आहे. आणि म्हणून काय म्हणतात, त्यांनी जर मला कडेवर व्हायला, त्यांनी जर मला, तर मला काय होईल, त्यांच्यामुळे सर्व सुखाची प्राप्ती होईल. आणि असं झाल्यानंतर मग तो शेवटी आपला निर्धार सांगतात. मी काय करीन आता, हे सगळं झाल्यानंतर मी आता काय करीन हे शेवट चरण सांगतात. तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले. हा निर्धार आहे. आणि हा त्यांनी आपला अनुभव सांगितलाय, आपण केलेला अनुभव सांगितलाय. तो फक्त गायनासाठी आणि वाचनासाठी नाही आहे. तसं आपल्यालाही करा म्हणतात, तर तुम्हालाही सर्व सुखाची प्राप्ती होईल नाही का. तुम्हालाही सर्व सुखाची प्राप्ती होईल. तुम्हालाही तुमचंही हित ते करतील आणि त्यामुळं तो गोपाळ सर्वावर कृपा करेल नाही का. हा तर संतांचं कार्य एका दुसऱ्यासाठी नाही का. एकाच्या कैवारी उगवी बहुतांचे कोडे नाही का. किंवा ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे या जगावर. एकाला होऊ दे म्हटलेलं नाही, सगळ्यांसाठी. त्यांची तळमळ काय, प्रत्येक जीवाला, जो कोणी हा मनुष्य देह धारण केला, नवे इतर जीवांसाठी सुद्धा म्हटलं नाही का. सर्व जीवांना अधिकार त्याने प्राप्त करून दिलेला आहे, कुठल्याही युनिटला असो, कुठेही असो. पण विशेष करून मनुष्य जन्माला आलेल्याला फार कळकळीने विनंती केलेली आहे. का तर दुरोनी आलो मेघा दुःख झाले दारुण यावया येथवरी होते हेची कारण. म्हणजे इतकं दुरून आलं, म्हणजे 184 फोरा फिरून आता आलो या मनुष्य देहाला. म्हणून त्याला हात जोडून विनंती करून कळकळीनं अंतरंगातून तळमळीनं सांगतात, बाबा हे कर म्हणून अगदी कळकळीनं विनंती करून सांगतात, पाया पडून सांगतात नाही का. काय कर, संतांची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणजे वरवर बघितलं तर आपल्याला काय वाटतंय की हा त्यांनी संतांच्या पायी विश्वास ठेवला, मग दास झाले
मग हित झालं, मग काय गोपाळ कृपा केला नाही का. मग आता इथं आपण काय करायचं, आपल्याला काय करायला पाहिजे. सर्व अगोदर त्या महात्म्याला जाणणं गरजेचं आहे. संतांची पायी हा माझा विश्वास म्हटला. म्हणजे संत कुणाला म्हणायचं, संत त्यांनी कुणाला म्हटलंय ते अगोदर जाणणं गरजेचं आहे नाही का. तर विश्वास ठेवायचा नाही का. तर माऊलीने संतांचं वर्णन करताना काय म्हटलंय बघा. चला कल्पतरूचे आणि पियुषांचे आर्णव. आर्णव कल्पतरूचे आरव. आरव म्हणजे जंगल आणि आर्णव म्हणजे समुद्र. कशाचा. पियुषाचे म्हणजे अमृताचा सागर. ही उपमा त्याने दिलेली आहे माऊलीने संतांना नाही का. आणि कल्पतरूचे आरव. एका कल्पतरू खाली जर बसला आणि जे काही इच्छा करेल ती पूर्ण होते त्याची नाही का. आणि इथं तर काय म्हटलंय कल्पतरूचे आरव म्हणजे हे जंगल आहे तेही चालतं फिरतं एका ठिकाणी स्थिर नाही आहे. असं नाही की बा इथंच स्थिर राहिलेलं आहेत आणि इथंच सगळीजण असं नाही. ज्याला याला जमतो इथे या, तुला जमत नाही ना मी तिथे येतो असं हे कल्पतरूचा आरव आहे. आणि मग हे संत कसे असतात तर हे दिव्य पुरुष असतात. कशाने दिव्य झालेले असतात. हे दिव्यत्व यांना कशाने प्राप्त होतं नाही का. तर याला छानपैकी भगवत भाव वाङ्मयामध्ये वर्णन आलेलं आहे आपल्या की काय म्हणतात की त्यांना हे अनादिकालचं परब्रह्म तत्व माहित असतं नाही का. दिव्यत्व हे ते कुठल्याही उपाधीत अडकलेले नसतात. सर्व संतांचा जर चरित्र वाचून पाहिला कुठल्या उपाधीत अडकलेले आहेत का. कोण असतील, कोण प्रापंचिकरित्या बघायला गेलं तर श्रीमंत असतील, कोण गरीब असतील, खायला अन्न नसेल तरी सुद्धा ते कुठल्याही उपाधीत अडकलेले नाहीत. कुठल्याही आत्मस्तुतीची किंवा लौकिकाची हाव नसते त्यांना. काय कुणी म्हटलंय वा मी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, माऊलीने कधी म्हटलंय, तुकोबारायाने कधी म्हटलंय मी एवढा गाथा लिहिला आहे, माझं काय कौतुक करा, माझा जय जयकार करा. ज्या दिवशी जय जयकार करायला सुरुवात झाला त्या दिवशी म्हणाला माझं कार्य संपलं. त्यांना आवडत नाहीये नाही का. आम्हाला मात्र आमची स्तुती केल्याशिवाय हे लय चांगलं सांगितलं म्हटल्याशिवाय मला बरंच वाटत नाही. हा फरक आहे आपल्यात नाही का. आणि म्हणून त्यांच्यामध्ये दिव्यता नाही का, दिव्य पुरुष होते. आणि मग अशा दिव्य पुरुषांच्या सानिध्यात राहिल्यानंतर काय होतं. तुकोबारायाने असाच विश्वास ठेवलेला नाही का. असाच विश्वास ठेवणे अंतरंगातून तळमळून ज्यावेळी हे प्राप्त झालं त्यांना नाही का. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे नाही का. हे ज्यावेळी प्राप्त झालं त्यानंतर त्यांनी हा विश्वास ठेवलेला आहे. जसं नामदेवरायांनी नाही का ज्यावेळी सद्गुरु खेचरांच्याकडून बोध झाला त्यावेळी मात्र ते वर्णन संतांचं केलेलं आहे त्याने नाही का. सकाळीच कीर्तन झालं नाही का. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज माझे सुख मज दाविले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा नाही का. बघा तिथे पाहायचे आपल्याला नाही का. अगोदरचे नामदेव आणि नंतरचे नामदेव बोधानंतरचे वर्णन करतो आपण कीर्तनात. काय कुत्र्याच्या मागे सुद्धा आपल्या दृष्टीत कुत्र बसलंय पण त्यांची दृष्टी बदलली नाही का. आंधळ्या दृष्टी देतो ज्ञान दृष्टी. आपली काय झालं ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. त्यामुळे आपल्याला कुत्र दिसतंय पण त्यांच्या या आंधळेपणाला नाही का काय केलं संतांनी दिव्य अंजन टाकल्यामुळं दृष्टीत बदल झाला. त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा पांडुरंग दिसायला लागला. नवे नवे चराचरात तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव कुठं कुठं विठ्ठल झाला नाही का. अगोदरची स्थिती पहा
आपल्याला जाणायचं आहे, समजून घ्यायचं आहे. परमार्थ करायचा आहे म्हणजे काय करायचं, आपल्याला जाणायचं आहे. बाबा महात्म्याने काय केलेलं आहे, आपण काय करायला पाहिजे हे समजून घ्यायचं आहे. आणि हे जर आपण समजून घेतलो तर मग दूर नाही आहे, नाही का, तर मग दूर नाही आहे. आणि म्हणून मग हे सगळा विचार करून करून मग तुकोबरायाने हा विश्वास ठेवला, नाही का. का विश्वास ठेवला तर एकनाथ महाराज एक ठिकाणी म्हणतात, त्यांच्या चरणाचा महिमा वर्णन करताना काय म्हणतात, हे चित स्वरूप सद्गुरु राया, नाही का, हा लिंगदेह वज्रानेही न तुटणारा तो तुझ्या चरण कमळाने सहज चूर्ण करून सोडलेस. त्याच काय केलंस, अहिल्या शिळा होऊन पडली होती, तुझे चरण लागताच त्याचा उद्धार झालेला आहे. बळीचा मस्तकी पाय देऊन त्याला काय केलेलं आहे, माथाळात घातलेला आहे. आणि काही भल्या भल्या तुझ्या चरणाचा धाक आहे. ह्या सद्गुरु चरणाचं, ह्या संत चरणांचं वर्णन करताना हे नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, नाही का. आणि मग हे आता आपण पाहायचं, नाही का. काहील्या शिळा होऊन पडली ती, आपण काय होऊन पडलं, सकाळी झालं नाही का, आपण काय होतो, एक पाषाणच होतो, पाषाणच. आता जी मूर्ती तयार झाली, नाही का, रामलल्लाची मूर्ती तयार होऊन प्राणप्रतिष्ठा झाली. ही 1.5-2 महिन्या अगोदर सप्टेंबर मध्ये आपली मंडळी गेली होती, नाही का. त्यावेळी त्याला काय, अगदी शिळेला आलिंगन देऊन आणलं त्या, नाही का. ज्यापासून मूर्ती तयार झाली त्या शिळेला आलिंगन मनसोक्त आनंद घेतलेला आहे. आता मात्र तेवढा जवळ जाऊन आलिंगन देता येणार नाही बरं का. ज्यावेळी नावारूपाला आला, नाही का, त्यावेळी मात्र तो आनंद घेता येणार नाही. म्हणून काय म्हणतात साधू संत, सगुणाला भजा आणि निर्गुणाची काय करायचं आहे, प्राप्ती करायची. फक्त सगुणावर थांबू नका. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जेने माझ्या मना बोध केला. त्याच्यानं काय झालंय, अनंत जन्माचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंग. सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती दोन्ही भक्तीचे प्रकार सांगितले आहेत. पण आपल्याला काय करायचं आहे, ह्या संतांनी सद्गुरूंनी आपल्याला काय बोध केला तो जाणायचा आपल्याला, नाही का. त्यासाठी ह्या महात्म्याला जाणणं गरजेचं आहे, ह्या श्रीपादाला जाणणं गरजेचं आहे, नाही का. माऊलीला जाणणं गरजेचं आहे, त्या तुकोबरायांना जाणणं गरजेचं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांची तळमळ अगोदर जाणून घेतली पाहिजे आपल्याला. त्यांना काय गरज होती का बाबा, त्यांना काय गरज होती का. अवतार तुम्हा धराया कारण, गरज नाही बरं का त्यांना वळवळ जन्माला यायचं. ते काय करतात, आमच्या तुमच्यासाठी ह्या सगळ्या गर्भयातना सोसून हे जन्म घेतात. कशासाठी, फक्त आणि फक्त ह्या जड जीवांच्या उद्धारासाठी, फक्त आणि फक्त ह्या जड जीवांच्या उद्धारासाठी. फक्त उद्धार करून थांबत नाही. वाढवावया सुख भक्ती भाव धर्म, नाही का. आज आपण जास्तीत जास्त ज्ञान आणि भक्ती थांबलो, नाही का. पण कार्य संतांचं कसं आहे, देव देश आणि धर्म ह्या तिन्हीसाठी आपला जन्म आहे. सकाळी कोणाच्या तरी प्रवचनात झाला विषय, नाही का. आपला जन्मच कशासाठी आहे हे समजून घेणं पाहिजे. जन्मल्यानंतर काय करायचं, कशासाठी करायचं, विशाल भाऊ दुपारी विषय म्हणून. आणि मरायचंही कशासाठी, कुणासाठी मरायचं हे संत शिकवतात आपल्याला, नाही का. सद्गुरू संत आपल्याला शिकवतात की बाबा तुझा जन्म कशासाठी झाला आहे, तुला करायचं काय आणि मरायचं कशासाठी. देव देश आणि धर्म, ज्या भगवंतानं आपल्याला हा इतका सुदृढ नरदेह दिला आहे, नाही का, त्याच्यासाठी आपलं काहीतरी कार्य झालं पाहिजे. ज्या भारतभूमीमध्ये आपण
जन्म घेतला त्या मातृभूमीचं ऋण फेडण्यासाठी आपल्याकडून कार्य झालं पाहिजे. आणि धर्म धर्म म्हटल्यानंतर हा आपण रचलेला धर्म समजू नका. साधू संतांनी फक्त एकच धर्म सांगितलाय, तो म्हणजे मनुष्य धर्म किंवा नामधर्म. भगवत भाव वाङ्मयाचा विषय आलाय नामधर्म, नाही का. आणि माऊलींनी फक्त म्हटलंय मनुष्य धर्म. मनुष्याचा धर्म काय? देख मनुष्यनाथ सकळ स्वभावतात भजनशील आहे. आणि त्या भजनासाठी याचा जन्म झालेला आहे. आणि ते त्यांना अगोदर जाणावं, भजन कुणाचं करायचं आणि कसं करायचं. भजन प्रत्येक जण करतो, आपण कोण करत नाही भजन देवाचं. देवाचं भजन कोण करत नाही? सगळे जण करतात, नाही का. कसं का असे ना, जाता जाता तरी हात जोडतोच, नाही का. गाडीवर चालला तरी असं तरी करतोच, नाही का. ऍक्शन. आता पाया पडतो काय बघतो तुझं म्हणतो ते माहित नाही खरं, पण करत नाही का असं तर काहीतरी. म्हणजे ही का बरं हे असं असते का, तर ह्याचा स्वभाव सिद्ध गुणधर्म आहे. तो भजनासाठी याचा जन्म झालेला आहे, पण त्याला विसर पडलेला आहे. माझा जन्म कशा झाला त्याचा विसर पडल्यामुळं ते ह्या संसारात गुंतलं. हे माझं ते माझं. का तर या समाजानं बोधच काय केला आपल्याला. समाजानं बोध काय काय ठसवलं बघा आपल्याला, नाही का. जन्माला घालताना त्यानं बोध एकच ठसवलं आपल्याला. आणि जन्मल्यानंतर मात्र ही तुझी आई, हा तुझा बाबा, ही तुझा भाऊ, ही तुझी बहीण, ही तुझी बायको, ही तुझी सासू, ही तुझी मामी. किती झालं जंजाळे. असं वर उचललं तर हे सगळे धागे धागे नाही का गुंता. जसं काय आता जमिनीच्या 1.5 किलोमीटर खालनं जर बघितला तर जंगलाच्या खाली तर ह्या मुळकांडाचं काय असं एक जाळं दिसतंय, नाही का. माती दिसत नाही त्यात, मुळकांडाचं झाड दिसत. तसं हे जाळ आहे आपलं, नाही. आणि मग संतांना शरण आल्यानंतर ते काय करतात, काय बोध फसवतात. देव माझा मी देवा, बाकी सगळं कट. आणि हे जर कट केला तर किती हलका झाला. काय आनंदाने ओढतोय, गाये नाचे उडे आपुलिया छंदे. हा कशाचा आनंद आहे. हे सगळे धागे कट केल्यामुळं. पण हे धागे कट करून घ्यायची तयारी तर पाहिजे आपली, नाही का. आपली तयारी लागते ना त्याला. ह्याला माणूस तयार होत नाही, हे सोडायला तयार होत नाही का. आता इतका भगवान संकट असून सुद्धा अर्जुनाला सुटलं होतं का. हे चल 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 मध्ये घेऊन चल, मला कोण कोण आहेत बघू दे मला म्हणते, नाही का. तिथं गेल्यावर मग हे परत समाजाने ठसवलं त्याला. अगोदर भगवंताने ठसवला बोध विसरला, समाजाने ठसवला बोध लगेच वर आला. अरे हा माझा गुरु, हा माझा आजा, हा माझा पंजा, हा माझा भाऊ, ह्याला कसं मारू. आणि म्हणून संत महात्मे काय करतात, बाबाला संतांच्या चरणी लीन झालो, संतांच्या चरणावर मस्तक ठेवलो, अगोदर हे काम करतात. तू कोण आहेस हे जाणून घे, तू कोण आहेस हे जाणून घे. आता हे जे तुझी ओळख सांगतोस हे काय आहे. उपजल्या बाळकाशी नाम नये, ठेविल्या नावाशी बोधे तोटे. ते ठेवलेलं नाव समाजात नातेवाईकाने मिळून काहीतरी ओळख दिलेली आहे. आणि त्या ओळखीलाच तू मी अमक्याचा, मी तमक्याचा, मी ह्या गावचा, मी त्या गल्लीचा, मी सरपंच, मी आमदार, मी खासदार, नाही का. मी कीर्तनकार, मी प्रवचनकार. व्यवहारातला निघड परमार्थात मी ते सुरू आहे. मी कीर्तनकार, मी प्रवचनकार, मी मठाधिपती. ही जी ओळख आहे हे संत, हे तू कोण नाहीस. श्रीपाद बाबा म्हणायचे, भाऊ तुम्ही स्वतःला कीर्तनकार आणि प्रवचनकार समजून मर्यादित करू नका, तुम्ही त्याच्याही पुढे पार आहात. फक्त कीर्तनकार आणि प्रवचनकार म्हणून मर्यादित ठेवू नका स्वतःला, तुम्ही त्याही पुढे फार पुढचे आहात. काय आहात. तो स्वयं परब्रह्म
तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. कोण आहेस तू? स्वयं परब्रह्म. किंवा तुकोबा म्हणतात मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक. ठाऊक आहे मी कोण आहे? कोणा ठाऊक आहे? कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागी असता. मग नेमका आमची गपलत हितच होती. मी कोण आहे जर ओळख करून घ्यायची असेल ज्याला माहिती आहे त्याला विचारलं पाहिजे. आणि नेमकं आमची विचारायची जागा चुकती त्यामुळं काय होतंय मग आपल्याला बोध वेगळा ठसायला सुरू होतो. आणि त्यामुळं हे सगळे बोध हे समाजाने केलेले बोध सगळे बोध हे दुःखाला कारणीभूत ठरतात. आणि संतांनी केलेला बोध मात्र सर्व सुखाला कारणीभूत ठरतो. त्यामुळेच तुकोबा म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. एक आहे आपला आहे त्याला करून घ्यायचं आहे. त्याशिवाय तुला सुख प्राप्त होणार नाही. आम्ही ते सोडून काय करालोय सुखाच्या कल्पना आमच्या चाललेत. जे समाजानं आपल्याला भरवलं आणि कोणीतरी भरवलं सुखाच्या कल्पना त्या सुखाच्या कल्पने पाठीमाग आपण धावा लागलो नाही का. मग त्याला माऊली काय म्हणतात थुंकून या अमृताचा गुरळा धावे कुठं मृगजळाच्या पाठीमाग धावते. तुला बोध काय ठसवून पाठवला तो थुकला आणि ह्या मृगजळाच्या मागे धावायला नाही का. तहान भागेल का मृगजळाच्या मागे जाऊन? भागेल. मृगजळ आहेत. तसं हे संसाराचं सुख आहे. तसं हे प्रत्येक विषयाचं सुख आहे. आणि हे संत जाणतात म्हणून आपल्याला ते म्हणतात बाबा हे तुझं कोण नाही फक्त देव तुझा आणि तू देवाचा आहे. हा जर बोध ठसवून घेतला तर त्याच्या दुःखाचा लेश मात्र राहत नाही. बघ अगदी सोप्या भाषेत सहज भाषेत सांगतात नाही का. आणि यासाठी या ज्या महात्म्याची आपण आज पुण्यतिथी साजरी करायला 26वी नाही का त्यांनी त्या काळामध्ये 4 अंकी पगाराची नोकरी असताना त्या रेव्हेन्यू खात्यामध्ये सर्व्हिसला होते नाही का. आणि त्या खात्यामध्ये झालेला भ्रष्टाचार हे उघड करायचा जाताना त्यांच्यावर दबाव आणला. हे उघड करायचे नाही. त्यामुळे म्हटले जर असं भ्रष्टाचारी खातं असेल आणि त्या खात्यात मला नोकरीच करायची नाही नोकरी सोडून दिलेली आहे त्याने. त्यावेळी असं नाही की घरची काय लढणार श्रीमंती होती म्हणून सोडलेलं नाही. नाही 4 मुलं होती नाही का यांच्याही पदरी पण परवा केलेलं नाही. यांचं पोट कसं भरू विश्वास एक ठेवला आहे नाही का. विश्वास कुठं ठेवलाय फक्त इथं. आणि त्यामुळे त्यांना कुठली अडचण आली नाही. मग घरात खायला अन्न आहे नाही याची चिंता कधी न करता ज्याप्रमाणे तुकोबा आहे ज्ञानोबा माऊली कधी चिंता केली का घरात खायला नाही. तीच तळमळ फक्त कांती बदलत असतात तत्व तेच असतं. पण आपल्याला स्वीकारायला काय होतं जरा कमीपणा वाटतं. तत्व तेच आहे. रूप बदललं असेल. ज्यावेळी माऊलींच्याकडं गेले एक नाही मला तुमचाच अनुग्रह पाहिजे. नाही बाबा आता इथलं दुकान माझं बंद झालेलं आहे. आता दुकान देहूला चालू आहे तिथंच जावं लागेल तुला. नाही नाही मला तुमच्याकडेच पाहिजे. नाही बाबा शक्य नाही. कार्य त्यांचं निर्धारित असतं. जेवढं कार्य ठरवून अवतार ह्या सगळ्या कशाची स्वरूपाची रचना करून ते अवतार घेत असतात. असा अवतार नसतो त्यांचा.
कार्य ठरलेलं आहे त्यांचं. कार्य तेवढं संपलं, थांबत नाही. आपल्याला नेमकं तेच सोडायचं होत नाही. जरा मोठेपणा कोणीतरी दिला की ते सोडायचं म्हणून होत नाही. त्यांचं तसं नाही, ठरलेलं कार्य आहे आणि त्या कार्याप्रमाणे ते म्हटलं आता इथं नाही तुला मिळणार, तुला तिथं जावं लागेल. मग तसंच आता त्याच रीतीनं त्याच तळमळीनं ह्या महात्म्याने नाशिक जिल्हा घोटी गाव आणि तिथला आसपासचा परिसर जर पाहिला, आता रोड झाले सगळीकडे. आता आपल्या गावची स्थिती काय होती तशी होती नाही का? सुरुवातीला आपण इथनं चिखल तोडवत शाळेला जाताना तीच स्थिती होती नाही. तशीच तिकडं आणि घनदाट जंगल, त्याच्यानंतर खडकाळ डोंगराळ भाग. त्या भागात कधी परवा केली नाही की मला गाडी मिळेल जायला, कोणतरी बोलवायला येईल. हा विषय प्रयोजन समजून सांगण्यासाठी काय केलंय तिने, सगळे गावोगावी तुम्हाला याला वेळ नाही ना, मी येतो पण कृपा करा हा विषय समजून घ्या, भाऊ हा विषय समजून घ्या, विषय प्रयोजन समजून घ्या, कर्माचा संबंध समजून घ्या, चांगला विचार करा आणि बारीक विचार करा. फक्त एकच तळमळ. अशा असताना ज्या ताईच्या घरी गेले, त्या ताईच्या घरी चहा करून द्यायला दूधही नाही. त्या ठिकाणी त्यांना तळमळ समजून आली. त्यावेळेपासून म्हटले ताई मी चहा, दुधाचा चहा प्यायचं बंद केलेलं आहे. गोडाच्या तिथपासून शेवटपर्यंत त्यांनी दुधाचा चहा प्राशन केलेला नाही. हे का समजून घ्यायचं आपल्याला, संतांना का जाणायचं आहे, काय गरज होती त्यांना हे करण्याची, काही गरज नव्हती. काय गरज होती माऊलींना माधुकरी मागायची. ज्या माऊलीला पाठीवर मांडे भागण्याची योग शक्ती प्राप्त होती, रेड्यामुखी वेद बोलवण्याचं सामर्थ्य होत, त्यांना पोट भरायला माधुकरी मागायची गरज आहे का? विचार करायची गोष्ट. याचा विचार कधी करतो का आपण? हा विचार झाला पाहिजे. काही गरज नव्हती त्यांना. ज्याने ज्याने त्रास दिला त्यांना नाही का, काय काय नाना तऱ्हेनं करू नये ते केलं. तीच तर ह्या माऊलीच्या बाबतीत आहे. अगोदर तर यांच्या विरुद्ध अपप्रचार करून काही करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तरी थांबले नाहीत. कोर्टात केस घातली, सगळं वाङ्मय घेऊन पोचलेलं आहे तिथं. जर हे मी सांगतो हे खोटं असेल तर हे ग्रंथ खोटे आहेत. मी ह्या ग्रंथाला सोडून जर काय सांगितलं असेल तर मला फाशी द्यावी, ही कोर्टात मागणी केली असताना विषय मांडलेला आहे तिथं कोर्टात. आणि त्यावेळी त्या जजाला निर्णय द्यावा हे काय आहेत हे सांगतात तेच योग्य आहे, शास्त्र प्रमाण आहे. तीच तर काही जण लाट्या काट्याकडे अंगावर मारायला गेलं, तुकोबारायांना काट्याने झोडपलं नाही का, तरी सुद्धा त्यांनी त्याचा द्वेष केलाय काय? नाही आहे. ह्याने द्वेष केलेला नाही, फक्त कृपा कटाक्ष टाकून त्याला सुद्धा आपला दास बनवलेला आहे. जसं माऊलीने विसोबाने त्यांच्या जवळीत विष्ठा टाकून त्यांची गाडगी फोडली, तरी त्यांना नामदेवरायांचं गुरुपद भूषवण्याचं सन्मान प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून काय म्हणतात, संत उदार उदार भरले अनंत भांडार. काय म्हटलंय, संत उदार उदार भरले अनंत भांडार. घ्यायला आपली झोळी घट्ट पाहिजे. फक्त इतकं भांडार भरलेलं आहे त्यांच्याकडं की आपली झोळी घट्ट शिवून घ्यायला पाहिजे, इतके उदार आहेत. म्हणून नाथ महाराज कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळांचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. म्हणजे ही त्यांची रीत आहे नाही का. मला त्रास दिला, आपलं कसं होतं, मला कोण एक बोलला शब्द, हा संतांचं नाही. मात्र अवतारच त्यांचा मुळात कशाच आहे, अशा जड जीवांच्या उद्धारासाठीच आहे.
ह्या अशा जड जीवांना उद्धार करून त्यांना त्यांच्यामध्ये हा भक्तिभाव भरण्यासाठी, हे भक्ती प्रेम सुख त्यांच्यात वाढवण्यासाठी अवतार त्यांची धारण केलेला आहे. आणि म्हणून काय म्हणतात ते हेच जाणायचं आपल्याला. या संतांना जर जाणलो, या महात्म्यांना जर जाणलो तर त्यांची भाषा कळेल आपल्याला, तर त्यांचे विचार आपल्याला कळायला सुरू होतील. जोपर्यंत आपण यांना जाणत नाही, ह्यांचा भाव जाणत नाही, तोपर्यंत त्यांचे विचार आपल्याला कळणार नाही. वरवर समज, वरवर परपाई. पण खरोखर जर त्यांना जाणलो तर त्यांना अंतरंगातून काय सांगायचं आहे, अंतकरणातून काय सांगायचं आहे, अभंगातून असू दे, ज्ञानेश्वरीच्या ओवीतून असू दे, किंवा भारुडातून असू दे एकनाथांच्या, त्यांना काय सांगायचं हे समजेल आपल्याला. असं नाही समजणार. विचार करा, एक भाकरी ताटात यायला काय काय करावं लागतं, त्याचा इतिहास पाठीमागून शोधा. एक ताटात भाकरी येण्यासाठी काय काय करावं लागतं. आणि हा तर अनंत जन्माचे पापाचा वज्रलेप झालेला आहे. त्यातून जर सुटायचा असेल तर वर्षातून एक वारी, आणि जमलं तर सप्ताह, ते बी काय घरदार सांभाळून. मग आमचा परमार्थ कसा असतोय, होईल का हो त्याची सुटका. त्याला म्हणतात बाबा त्या इतका वज्रलेप झालेला आहे की त्याला खुरप कुदळ ह्यानी तो निघणारा नाहीये, त्याला बुलडोजरच लावा लागतो. असा सजासजी निघण्यासारखं नाही आहे ते, इतका कठीण वज्रलेप झालेला आहे. आणि त्यातून सुटका करण्यासाठी ह्या महात्म्यांचा अवतार आहे. आणि म्हणून काय म्हणतात की अवतार आहे हा, पटलं मला, विश्वास ठेवला नाही का. बरेच जण काय करतात, वाळ घालतात, नाम घेतात, अनुग्रह घेतात, चरणी लीन होतात, पण स्थिर होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी कसं स्थिर व्हायला पाहिजे, सर्व भावानं. स्थिर कसं झालं पाहिजे, सर्व भावानं. मज दास करी त्यांचा, दास करी त्यांचा, संत दासांच्या दासाचा. तुझा दास कर म्हटलं देवाला. कुणाचा दास कर, का तर तुझा दास म्हणजे आणि मोठेपण आहे त्याच्यामध्ये. संत दासांच्या दासाचा दास कर मला, तर माझ्यात काही अभिमान येणार नाही का. नामदेवराव होते नाही पांडुरंगाचे दास. बघा विचार करा, मुक्ताबाईनं काय म्हटलंय, गेल नाही, अखंड दया देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. कोण पारख केली त्याची, पारख कोणी केली. आपल्याला वयानं दिसती मुक्ताबाई किती 4 वर्षाची नाही का, पण कोण आहे ते, आदिशक्ती आहे. अवतार कोणाचा आहे, तो आदिशक्तीचा आहे नाही का. सांगितलं बरोबर नाही, त्याच्या पाया पडणार मी, पडा तुम्ही पाय. अरे पड मुक्ती. फार मोठे भक्त आहेत ते, पांडुरंगाचे लाडके भक्त आहेत. नाही ते म्हणला तू पड. का पडत नाहीस. अखंड दया देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. मोठे पण आहे ना, मी देवाचा दास आहे, देव माझ्याबरोबर जेवतो, देव माझ्यावर बोलतो, मग मला त्यांच्या पाय पडायची काय गरज आहे. अहंकार येतो. आणि म्हणून संत शिकवतात आपल्याला काय, लहानपण देगा देवा, लहानपण
मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. का बर दयांगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणून काय म्हणतात लहानपण शिकवतात आपले संत. लक्ष पाहिजे आपलं फक्त. म्हणून माऊली म्हणतात अवधान ऐकले दीजिए मग सर्व सुखाशी पात्र होईजे. आपलं लक्ष पाहिजे, त्यांच्या सांगण्याकडे लक्ष पाहिजे, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष पाहिजे. काय सांगतात, कशासाठी सांगतात. आणि म्हणून काय म्हटलं की त्यांचा सर्व भावानं दास. आता दास आणि सर्व भावे दास, दास आणि सर्व भावे दास. आता सर्व भावे दास कसं व्हायचं ते 14व्या अध्यायात माऊलीने काय गुरु भक्ताचं वर्णन केलं आहे बघा, नाही का. काय म्हणतात त्याच्यामध्ये बघा, काय गुरुचं आसन मीच होईल, गुरुला लागणारी पादत्राणे मीच होईल, गुरुला लागणारे वस्त्र मीच होईल, गुरुला लागणारं भोजन मीच, गुरुला लागणारा जेवणानंतर विडा मीच, विडा खाल्ल्यानंतर थुकायची पिकदानी सुद्धा मीच होईल. का दुसरा कोण त्याच्यामध्ये त्या सेवेमध्ये वाटेकरी नको. ह्या माझ्या आणि माझ्या सद्गुरूच्या माझ्या संतांच्या सेवेमध्ये मला दुसरा कोण वाटेकरी अजिबात नको आहे. बघा हा भाव शिकवलाय त्याने आपल्याला सर्व भावे दास होण्याचा, नाही का. हा आपण विचार करायचा आहे. 100% बाबाने त्याचे सोडवलेलं आहे आपल्याला. 100% आपण होऊ शकत नाही, 100% आपण करू शकत नाही, पण प्रयत्न मात्र 101% आपले झाले पाहिजे. मग 35% जरी मार्क पडले तरी तुम्ही बोनस पॉइंट देऊन तुम्हाला पास करतात. ते अवलंबून कशावर आहे, प्रयत्नावर. आम्हाला कुठं जमतंय, आम्ही शेतकरी, आमचा ह्यो धंदा आम्हाला कुठं जमतंय, आमचा त्यो धंदा आम्हाला कुठं जमतंय, माझी ही नोकरी मला कुठं जमतंय. नाही, सर्व भावे दास. जसं गोकुळामध्ये भगवंताने हाक मारली की गोपाळ काय बघत नव्हतं, नाही कथाळा विचारत नव्हते कुठून येणार आहेस, काय करणार आहेस, काय विचारत होते. एवढंच माहिती ह्याच्या बरोबर गेलं की आम्हाला पोटभर खायला मिळत, आणि ते बी चमचमीत, नाही का. काय काय खायला नाही काल बसत. गोकुळातला प्रसंग आणि हा प्रसंग वेगळा नाहीये, तोच आहे, नाही का. फक्त आपण विचार करायचा आहे गोपाळ का मागे लागत होते त्याच्या, नाही का. गोपिका का बरं नवऱ्याचा सुद्धा आदेश मोडून त्या कुठं पोचत होत्या, त्या गोवर्धनात पोचत होत्या, नाही का, रासलीलेच्या. का बरं जाणून होत्या त्या, का सर्व जाणलं होतं तिने हा कोण आहे. त्याचं एक दृष्टांत काय, सर्व भावे दास कशा होत्या त्या, नाही का. एक वेळ भगवंतानं सोंग केलं, बाबा काय मथुरेत आल्यानंतर म्हणला आजार पडल्याला सोंग केलं. सगळ्यांची तर प्रसूत झाली, काय झालं देवाला, काय झालं देवाला. नारद एकदम उद्धव त्यातल्या त्यात भक्त देवाचे सगळे. अरे देवा काय झालं, काय झालं, काय ह्याच्यावर औषध, काय मला औषध ह्याच्यावर दुसरं काय चालणार नाही. माझ्या
भक्ताच्या पायाची धूळ आणून माझ्या माथ्याला लावायची, मग मी टणटणीत होईन एकदम, नाही का. मग आता हे भक्त म्हटल्यानंतर नारद सगळ्यात पहिले दिसले भक्त. नारद असंच झालं, हे माझ्या पायाची धूळ त्याच्या माथ्याला लावून काय मला नरकात टाकून काय, नरकात. उद्धवाला तेच, तर काय करायचं, कोण द्यायला तयार नाही. देवा देवा भक्ता, तुझ्या भक्त कोण पायाची धूळ द्यायला तयार नाही, काय करायचं. असे जा, जरा गोकुळात जाऊन विचार जा, जरा गोकुळात जाऊन विचार जा. निरोप घेऊन गेला, काय निरोप घेऊन गेला. अरे काय काय बाबा, काय तू मथुरेत आला, देवाचा काय निरोप आहे, काय झालं काय झालं, सांग सांग सांग. म्हटलं असं असं झालेलं आहे बाबा, देव आजारी पडला आणि भक्ताच्या पायाची धूळ पाहिजे म्हणतोय तो लावायला. किती पाहिजे सांग, फक्त किती पाहिजे धूळ ती सांग फक्त. देवाला बरं वाटलं पाहिजे. काय म्हटलं, देवाईची राजाच्या राणीची माते, 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 देवाईची राजाच्या राणीची धावती चालते मागे मागे, धावती चालते मागे मागे, देवाईची राजाच्या राणीची मागे, देवाईची राजाच्या राणीची मागे, धावती चालते मागे मागे, धावती चालते मागे मागे, देवाईची राजाच्या राणीची मागे, देवाईची राजाच्या राणीची मागे. किती पाहिजे सांग फक्त, माझं काही होऊ दे. काय अरे म्हणला, पायाची माती तुम्ही त्याला द्यायला लावायला नरकात जायचं का. अरे नरकात नाही, त्याच्याहून कठीण यात्रा कुठं, तिथं जरी गेलो तरी चालेल, पण त्याला बरं वाटलं पाहिजे. कुणाला बरं वाटलं पाहिजे, त्याला बरं वाटलं. हे काय आहे, सर्व भावानं दासत्व पत्करलेलं लक्षण आहेत. काही होऊ दे, माझं काही होऊ दे, मला कितीही त्रास होऊ दे, पण माझ्यामुळं त्याला त्रास होता कामा नये, हा विचार नाही का. मग आता आपण फक्त देवाला त्रास होणे हा विचार नाही त्याच्यामध्ये, नाही का. संतांची भूमिका काय, ते प्रत्येक जीवामध्ये देव पाहतात, नाही का. प्रत्येक जीवामध्ये देव पाहतात आणि कोण्याही जीवाचा न घडो वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि त्यामुळे ते प्रत्येक जीवाला त्याच भावनेनं त्याच आदरानं पाहायला शिकवतात आपल्याला. आणि हे सर्व भावे दास, सर्व भावे दास. बघा आपण म्हणतोय नाही का, सर्व भावे दास झालो त्यांचा. आपण विचार करायचं नाही का, कालपासून चाललाय आपला मेळावा, नाही कोण कोण कुठून कुठून आलोय, काय काय करून आलोय. पांडव कोड्यावर झाडं लावली, चिखलेवाले म्हणतात आम्ही एवढ्या गायना वजन अशी तोडली तशी तोडली, ह्याव केला त्याव केला. होय नाही, पण बघायचं हे कसं होतंय. प्रसंग आला की आता इथं आपण आलोय, घरदार सोडून सगळं सोडून 3 दिवसाच्या मेळाव्यासाठी, तरी पुकारावं लागतं. वेळ झाल्या बाबा या धर्म मंडपात. कोण शेकोटीचा आनंद घेण्यात दंग, कोण मिसळचा आनंद घेण्यात दंग. अरे वेळ संपली तरी सुटत नाही आपल्याला, गुंततोय आपण नाही का कसं. बघा हे प्रलोभन आहेत, ही काय आहेत विचार करायचा नाही का.
नाही बाबा, हाके सरशी त्याच तत्व काय म्हणत, हाकेसरशी उडी धावून या स्तंभ फोडी. तो मात्र आपल्या भक्तासाठी फक्त हाक द्यायची पुरुषात लगेच उडी घालतो. नाही. आपण मात्र 10 वेळ पुकारलं तरी निवांत जाऊ, अजून चालू व्हायचं आहे. सकाळी सकाळी प्रकार सांगितले विजयात आहे नाही का परिपाठावर. कसले कसले, उत्तम साधक, मध्यम सांगत आणि कनिष्ठ आणि दुष्ट. आता फक्त कोण दुष्ट असतं का, पण त्याला प्रमाण दिलेले आहेत नाही का. उत्तम कुणाला म्हटले नाही का, तो भगवंताच्या त्या सद्गुरूच्या काय मनात चाललेलं आहे, त्याला काय आवड आहे, त्यालाच बाबांनी काय म्हटलंय, विषयी प्रयोजन समजून घ्या, प्रयोजन समजून घ्या. त्याच्या मनात काय चाललंय तो सांगायच्या अगोदर ओळखून त्या कार्याला तत्पर असतात नाही का. म्हणून काय म्हणतात, यासाठी दासत्वाला कोण प्रसिद्ध धन्वंतर आहे नाही का. भगवंताने सांगावं आणि मग त्यांनी कार्य करावं यासाठी वाट पाहत नव्हते, तो सांगायच्या अगोदरच करून तयार नाही का. म्हणून तो कोबरा सदा त्याला विनंती करतात, काय भक्तीच्या त्या वाटा म्हणजे धावाव्या सुबटा. का तर हे दासत्व इतकं सोपं नाही आहे. त्यांनी अवतार धारण केला त्यासाठी या भगवंताने, की दासत्व करण्यासाठी, फक्त आणि फक्त दासत्व. विचार करा. मग आपण तर व्यवहारिक प्रापंचिक थोडंफार आपल्याला कन्सेशन आहे बरं का, आणि म्हणून त्या कन्सेशनचा काय होतं, स्वातंत्र्य दिलेलं आपल्याला, पण त्याचं स्वैराचारात रूपांतर होऊ नये एवढा त्यांची तळमळ आहे. दिला स्वातंत्र्य, तुम्हाला नाही जमणार बाबा एवढं, पण प्रयत्न करा, बघा जमलं तर. भाषा कशी असते, बघा जमलं तर. पण आपलं प्रयत्न काय पाहिजे, जमवायचंच. निर्धार काय पाहिजे, काय बी होते जमवायचंच. हा जर निर्धार असेल तर मग जमतच. बघा तुम्ही प्रयत्न करू. निश्चय निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. जमतंय बरोबर नाही का. आणि ह्यासाठी हे ठिकाण फक्त आणि फक्त सेवा करण्यासाठी, दासत्व करण्यासाठीच आहे. संतांचा दरबार, देवाचा दरबार तिथं प्रौढी मिरवण्यासाठी नाही आहे. फक्त आणि फक्त मला काय सेवा भेटेल. माऊली म्हणतात, तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास सकळ नाही का. तेत सेवा हा दारवंटा, ज्ञानाचा कुरटा. तेत ज्ञानाचा कुरटा, सेवा हा दारवंटा. तो ओळगोनी स्वाधीन करी सुभटा. ओळख त्याला, इथं माझी सेवा काय आहे ते मग आपल्या स्वाधीन कर. काय स्वाधीन कर, सेवा. माझी सेवा काय हे ओळख आणि स्वाधीन कर. आपला हट्ट काय असतो, माझा अधिकार काय आहे तो स्वाधीन करायची आपली धडपड नाही का. माझं कुठं लिस्टात नाव आलं नाही, मला कोण चाल म्हणाय दिलं नाही, माझा अधिकार. कपलत लई मोठे होते आपली नाही का. बाबा काय करायचं आपल्याला, त्या महात्म्यांचे विचार श्रवण करायला मिळतंय ना. बस चाल कोण म्हटला, कोण पकवाज वाजवला, त्यानं वाजवला काय, तू वाजवला का, रंग भरला ना कीर्तनात, रंग भरला ना बस. आणि त्या रंगात आपण रंगण्याचा प्रयत्न करायचा नाही का. आणि ही शिकवण फक्त हे संत महात्मे शिकवतात. फक्त आणि फक्त संत. बाकी ठिकाणी जावा तुम्ही, तुमच्या डोक्यात नको ते विषयच घुसवणार, तुमच्या अधिकाराचाच तुम्हाला डोक्यात घुसवणार नाही का. चालेल, तुला विचारलं नाही, तिथं पाण्याला बी विचारलं नाही, कशाला जातोस तिथं. गेलं तर
साधं तुला पाणी सुद्धा विचारलं नाही. गेल्या गेल्या झालं बघायचं मंत्रा घुसली नाही का? अरे काल झालं मंत्रा घुसली, मंत्रा आहे डोक्यात. म्हणजे संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप हे सगळं मावळलं पाहिजे. संकल्प विकल्प पुण्य आणि पाप हे सगळंच मावळलं पाहिजे. ही तळमळ आहे संतांची. आणि त्यासाठी मग म्हणतात बा या डोंगरावर एक खड्ड काढ. आपलं गाव खड्ड काढून काय परमार्थ होणार आहे? झाडं लावून काय परमार्थ होणार आहे? गाईचं शेण काढून काय परमार्थ होणार आहे? संस्कृती आहे. त्या पूर्वजांनी आपल्याला निसर्गाचा ठेवा स्वाधीन केलेला आहे. आपल्याला आपलंही कर्तव्य आहे. आज कोणीतरी झाडं लावलेत म्हणत आंबे खातोय आपण, नाना तऱ्हेची फळं खातोय. कोणीतरी लावलंय, आपलं काय कर्तव्य नाही मग त्यांच्यासाठी करायचं. त्या भूमातेसाठी तिचं संरक्षणासाठी आज फरक तोडत चाललो आपण, कत्तल करत चाललो, तिचा राज करत चाललो. त्याच्याप्रती आपलं काय कर्तव्य नाही. म्हणून काय म्हणतात, हे सगळं कर्तव्य ओळखायला शिकवणारं ठिकाण हे काय आहे? संत चरण आहे. म्हणून पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात काय? संताचे पाये हा माझा विश्वास, संताचे पाये हा माझा विश्वास, सर्व भावे नाश झालो त्यांचा, सर्व भावे नाश झालो त्यांचा, सर्व भावे नाश झालो त्यांचा. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. मग झालो का झालो? हेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. हित करतात म्हणजे नेमकं काय करतात? हित हित म्हणजे काय? व्यवहारातलं हित आपलं काय म्हणतोय? व्यवहारात काय म्हणतो आपण? कशाला हित समजतो आपण? त्यांच्या बुद्धीतलं हित, त्यांच्या विचारानं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन करून. आणि ही रीत आहे की नाही, देवाचे चिंतन कसं करायचं ही रीत अगोदर उमजून देतात. त्यासाठी तू कोण आहेस हे ओळख बाबा. ह्यासाठी ही क्रिया आहे. त्यांचे चरण 2 आहेत. हे ह्या चरणावर विश्वास म्हटलेला नाही ना. अनुग्रह आणि प्रबोध या दोन चरण आहेत. आणि त्या क्रियेने ते शिकवतात. भाऊ तू कोण आहेस ओळख. तू हा देह नसून तू आत्मतत्वच आहेस. आणि या नाशिवंत देहासाठी धडपडू नकोस. ह्या नाशिवंत देहासाठी काय करायची तुला गरज नाही. का तर ह्या नाशिवंत देहाला जे जे काय व्हायचं आहे, जे जे काय मिळायचं आहे, मग सुख असेल, दुःख असेल, आणि काय भोग असतील, हे सगळं तुझ्या पूर्व प्रारब्धानं प्राप्त आहे तुला. तुझं जन्माचं ठिकाण नाही का, कुळ सगळं ठरलेलं आहे अगोदर, वेळ ठरलेलं आहे अगोदर. त्याच्यानंतर पुढं तुझं शिक्षण काय होणार, तुला नोकरी कुठं लागणार, ठरलेलं आहे. 17 गावं ढोंडते आणि शेवटला हितच मिळाली. इकडे इकडे फिरून आलो, हितच मिळाली. ठरलेलं माहिती नाही आपल्याला. नाही म्हणजे हे म्हणतात प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मान. सांगितलंय हो संतांनी. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मग प्रपंचाचं असू दे, परमार्थाचं असू दे, फक्त आपलं लक्ष पाहिजे त्याच्याकडं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते दिले आहेत. संसार कसा करावा ते दिलंय, धन कसं मिळवावं तेही सांगितलंय. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेंच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम पावेल, उत्तम भोगील जीवखानी. सर्व काय प्रकार सांगितलं, पण आपण जरा दुर्लक्ष करतो. त्याला काय होते, कोण बघायला लागलंय, तो करायला, मला करायला काय गेलं, त्यानं 10 घेतलं, मला 5 घ्यायला काय गेलं.
इथं घपलत होते आणि काय गेलं आणि काय झालं हे आम्हाला कळतही नाही केव्हा गेलं ते आणि किती मोठा फटका बसला ते केव्हा कळतं माहितीये काय सगळी वेळ निघून गेल्या नंतर. म्हणून संत म्हणतात उठा जागे वारे पुत्र जन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाण शरण रिघा देवाशी. काय सांगितलंय उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. का बरं धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी. का तर हेच माझे हित करणार आहेत हा विश्वास त्यांना झाला. विश्वास का ठेवला संतांच्या पायी दुसरं कोणी माझं हित करू शकणार नाहीत नाही का. प्रत्येकाचं लक्ष फक्त आपल्या सुखाकडे असते नाही का. आता ह्याला शिकवलो तरी चांगली नोकरी मिळेल म्हातारपणी मला चांगलं बघल लक्ष तिकडं. मास्तर पोरांनी शिकवतोय महिन्याला शेवटला पगार मिळेल लक्ष कुठं. पण संतांचं तसं नाही. मज निरंतर जागवी करुणी सायास शिकविती तैसे मज येती सांभाळ. कसं जागवणं शिकवणं आणि सांभाळणं तिन्ही एका ठिकाणी असेल तर कुठं तर ह्या संत चरणी सद्गुरु चरणी आहे. बाकी ठिकाणी कोण जागवत असतील पण शिकवत नाहीत. कोण शिकवत असेल पण सांभाळणार नाही. बघा आहे का नाही. पण हा त्रिवेणी संगम हा फक्त इथंच आहे. संतांच्या ठिकाणी प्रत्येक कृतीचा प्रत्येक ह्याचा त्रिवेणी संगम आहे तिथं. आणि म्हणून तुकोबराय काय इतका दृढ निश्चयाने का सांगतात हेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. त्यांनी जर हित केलं तरच मला काय करणार आहे हा कृपा करणार आहे. त्याच्या मनात जरी नसलं तरी त्याला कृपा करावी लागेल नाही का. एक दृष्टांत त्याला बाबाने छानपैकी सांगितलं आपल्याला. काय एक असाच भरपूर श्रीमंत माणूस होता पण त्याला संतती नव्हती. मग एक वेळ नारायण नारायण करत आलं. एक वेळ नारद मुनी त्यांच्या दारात त्यांनी तसा उदार श्रीमंती होती पण कसं उदार तर होतं. भरपूर त्याला वाढलं खेळलं काय करत तरी सुद्धा चेहऱ्यावर उदासीनता. नारद म्हणते भाऊ काय चेहऱ्यावर उदासीन काय दुःख काय वाटतं तुला काय सांगायचं मला सगळं काय आहे खरं. हे आपलं असते बरं का. कसं काय चाललंय सगळं बरं आहे खरं. हे खरंच बात खरं एक कुठं तरी खूट आहे नाही का. एक खूट आहे निश्चित. सगळं आहे खरं महाराज एवढं सगळं वैभव आहे पण काय संतती नाही. काय तर प्रयत्न करा. नारदाला आला पुळका गेलंय ब्रह्मदेवा. अरे म्हटलं काय बाबा त्याला एवढा तो चांगला माणूस आहे एवढं हे आहे त्याला काय बघ त्याचं काय जरा भाग्य काय आहे.
काय त्याला नशिबात आहे का नाही मुलबाळ? हे म्हटला हे जन्म तर सोड, ह्याच्या पुढच्या 7 जन्मात त्याला संतती प्राप्ती नाही आहे. अरे मग परत नाराज झालो. काय करायचं वासायचं? तुला हे जन्म नाही, पुढच्या 7 जन्मात तुला पुत्र प्राप्ती नाही. आणि एक दिवशी आलं एक फकीर, त्या गोटीच्या फकीरासारखं, एक रोटी देगा उसको 2 बच्चे होगा. जाहीर करत आलं. सावकार म्हटलं जायला तो तर नारद समजा 7 जन्मात, तरी पण बघूया म्हटलं. एवढं ठासून सांगायला तर बघूया म्हटलं काय केलं. एवढं आता सगळ्यांना दिलं तर ह्याला एक रोटी द्यायला काय केलं. आणि एक नाही 2 रोट्या दिल्या. झालं. कुणाचं वचन आहे? आजामेळा नारायण म्हटला पोरग्याला उद्देशून, पण नाव कोणी ठेवलं होतं? मग तो कशाला आहे? वचन कोणी दिलं? एक रोटी देगा तो. झालं. काय लागलं डळमळायला त्याचं ब्रह्मांड. त्याला इलाज नाही बाबा म्हटलं, द्यायला पाहिजे त्यानं वचन दिलंय. झाली 2 पोरं. नारद मुनी परत फिरला आल्यानंतर बघतात तर अंगणात पोरं खायला. म्हटलं मला देवानं फसवलं. मला तर सांगितलं 7 जन्मात ही कुठला आली, हे घर देवाकडे तक्रार घेऊन नाही. काय म्हटला देवा? खोटं बोला तू कदा शिकलास? काय झालं? अरे म्हटला तर त्याची तक्रार घेऊन आलं तर सांगितलं 7 जन्मात नाही, ही कुठनं पोरं 4 खेळायला जाता. अरे बाबा तसं नाही, ते काय करू मी मजबूर झालो म्हटलं. त्या फकीरानं गडबड केली ना. काय त्या फकीरानं वचन दिलं ना, एक रोटी देगा उसको, ती गडबड झाली म्हटला. त्यामुळे द्यावं लागलं. एक वेळ देवाचं वचन खोटं ठरू शकेल, पण संतानं दिलेलं वचन त्याला पाळावंच लागतं. आणि म्हणून हा विश्वास आहे की हेच माझं हित करू शकतात. म्हणजे त्याला जर कृपा करायची नसेल तरी त्याला कृपा करावी लागेल. जसे एकलव्यानं निश्चय केला नाही का, मला धनुर्विद्या निश्चय केला पक्का नाही का, नाही त्याच्या मनात शिकवावी लागली. त्याला बाबाने शब्द टाकलाय की मोठ्यांच्या कृपेपेक्षा लहानांची श्रद्धा कधी श्रेष्ठ आहे. बदलावं लागेल, त्याला प्रारब्ध बदलावं लागेल त्या श्रद्धे पुढं. फक्त मागणं घेऊन काय जाऊ नका, का तर ज्यानं न मागता जे दिलं त्याच्याच ऋणातून आपण मुक्त होणं कठीण आहे. न मागता जे काय दिलेलं आहे त्या ऋणातून मुक्त उतराई होणं कठीण आहे. आणि परत मागून परत बोजड करून घेऊ नका. म्हणून काय तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख, किंवा मागणे ते आम्हा नाही हो कोणाशी. का बरं मागू नका? म्हणून म्हणतात काय, जो मागतो त्याला कधी पुरत नाही, आणि मागत नाही त्याला कधी काय कमीच पडत नाही. पथ्य आहे भक्तीतलं, या वर्मातलं पथ्य आहे. आणि नेमका मी इथंच चुकतो. आणि मग हे सतत सतत विचार ठसवून आपल्यात कुठंतरी थोडासा बदल होतो. तरी आणि घोटाळा करते मध्ये येऊन काहीतरी मध्ये येऊन. आणि संपर्क असतं, मला जरा उभं केलं असतं तर मागताय आणि काय तर नाही का. म्हणून हे होऊ नये. तरी ह्यात त्यांनी हित केल्यानंतर तो कृपा तर करेल. त्याच्या व्यतिरिक्त काय म्हणतात की, म्हणून ते म्हणतात बा हे अशी ही जी खोच आहे, असं ह्याचं वर्म आहे. आणि मग ते वेळ आपल्याला मर्यादित आहे. काय काल कोण कडवं म्हटलं का, मर्यादा पुरुषोत्तमाचं तशी आपल्याला सुद्धा मर्यादा आहे. आता हे चिंतन किंवा हे वाङ्मय संपलेलं नाही का. तर माऊलीने इतकी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली तरी शेवटी काय म्हटलंय, फक्त आणि फक्त काय आहे, जसं त्या तितवीनं समुद्रातलं पाणी मोकळं करायला चोचीनं प्रयत्न करावा तसा हा प्रयत्न आहे.
बाबाने सुद्धा तो भगवत भाव म्हणजे हा काय एक सिद्धांत आहे. ज्ञानेश्वरीतला एक सिद्धांत असे अनेक सिद्धांतांनी भरलेली ही गीता आहे. म्हणून हे संपलेलं नाही आहे. फक्त आपण वेळेचं भान ठेवून चिंतन आपल्याला करत राहायचं आहे, नाही का. म्हणून काय म्हणतात की पुढं इतकं या ठिकाणी इतकं जास्त तो पकडलो शरणागती पत्करली तर हित होईल. त्याच्यानंतर काय म्हटलं की तो कृपा करेल. नवे नवे मधीच कुठं काय गडबड झाली या प्रारब्धाच्या भोगामुळं, नाही का, भाग जे आलंय पाठीमागणं भाग आपल्या वाट्याला, त्या भागामुळं जर मधीच काय इकडे यायला अडचण झाली त्यावेळेला सुद्धा ते काय करतील, तुला कडेला वाहतील वाहतील. भागलिया मग भागलिया मग वाहतीला भागलिया मग वाहतीला भागलिया मग संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. हेची माझे हित करीती सकळ तिने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. हेची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी.
शेवटी तुकोबाराय आपला निर्धार सांगतात. मग आता एवढं झाल्यानंतर मी काय करेन नाही का. तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले ते. काय शेष काय राहिलेला आहे, काय शेष राहिलं नाही का. तुझ्या पदी वाहिला हा देहभाव सारा. देहभाव वाहिल्यानंतर राहिलं काय, फक्त आत्मभाव राहिला. आणि ह्या आत्मभावाचंच वचन आपण देऊन आलेलो आहे जन्माला. ह्याचा विसर आपल्याला पडलेला आहे. त्या आत्मभावाचं किंवा त्या आत्मदेवाचं भजन करायला शिकवूनच आपल्याला भगवंतांनी पाठवलेलं आहे. आणि ह्याला तुकोबाराय म्हणतात, आधी म्हणत होतास पोटी तेच विचारून उच्चार ओठी. हे वचन आपण दिलोय त्याला, मी तुझंच भजन करीन बाबा, पण मला इथून हे सोडव. आता फार झालंय यातना, विनंती केली कळकळीनं, मला सोडव ह्या गर्भ यातनेतून. जाऊन मी बाहेर जाऊन तुझंच भजन करीन. आणि नेमकं काय झालं, बाहेर आल्यावर लागला वारा. मग म्हणतोय कवा कवा, मी नाही दिलं वचन तुला, कवा म्हणते. कसं रडते बाहेर आल्यावर, पहिला आवाज कसा आहे त्याचा. आणि यामुळे दुःखाला काय नाही, वचन मोडलं देवाला दिलेलं आणि मग ते हुडकायला काय वचन दिलं, तो कुठं गेलं, कसं भजन करायचं. मग त्याला काय म्हणतात, माऊली देव देव म्हणून व्यर्थ का हिंडशी, निज देव नेलशी मुळी कोण. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, आणि अखंडित सेवा करा त्याची. त्यालाच एकनाथ महाराज म्हणतात, अद्वै भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी, एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. त्यासाठी काय करावं लागेल, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगे देवासनिध सुखे डोलावे. हे मात्र करावं लागेल संतांच्या संगतीच. संताची संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे. त्यांच्या संगतीनच, त्यांच्या मार्गदर्शनानच आपण त्या भगवंताला आळवायचं आहे, भगवंताची भक्ती करायचं आहे, भगवंताला जाणायचं आहे. तर हे वचन आपण देऊन आलेलं आहे आणि हे वचन मोडणार नाही ही आण मी आज घेतो म्हणतात तुकोबाराय नाही का. वचन न मोडी बोलिले ते, हे वचन मी मोडणार नाही तुझं. आणि बघा हे त्याने ते काय तसे पैल तेराचेच आहेत हो, काय पैल तेराचे आहेत. पण हे कशाला करून दाखवलंय सगळं, कशाला म्हणून दाखवलंय सगळं. तर तुम्ही तसं करावं, आम्ही असं करावं. आम्हा तुम्हाला बोध आहे त्याच्यातून, आम्हा तुम्हाला उपदेश आहे. प्रत्येक शब्दातून, प्रत्येक ओवीतून, प्रत्येक चरणातून त्यांनी बोध केलेला आहे आणि तो बोध रचून घ्यायचा आहे. आपण काय करतो, त्या घटनेची चर्चा करत बसतो. बाबा म्हणतात त्या प्रत्येक घटनेतून आपल्याला बोध असतो. कसली घटना असू दे, त्या प्रत्येक घटनेतून आपल्याला बोध होतो. पण तो बोध समजण्यासाठी मात्र अशा संतांच्या चरणी लीन होऊन फक्त आणि फक्त त्या संतांच्या विचारांचं मनोभावे श्रवण करून तर मनन चिंतन झाईल, तर तो निजध्यास लागेल आपल्याला नाही का. श्रवणाचे मिशे बैसावी येऊन, काय फळ काय सांगितलं कशासाठी, पण श्रवण झालं पाहिजे. ऐकणं नव्हतं नुसतं, ऐकणं आणि श्रवण यातला फरक आहे. ऐकलं तर इकडनं ऐकलं, इकडलं सोडून दिलं. पण श्रवण जर झालं तर ते कृतीत आल्याशिवाय राहणार नाही. श्रवण होणं याचा अर्थ काय, जे काय बोलला, जे काय सांगितलं चरण, त्याचा अंतःकरणात विचार करणं, हे श्रवणाचा परिणाम आहे. त्याचं मनन करायलाच लावतं ते नाही का.
सिद्धांत संग्रहामध्ये तो भुरट्या चोराचा आणि काय अट्टल चोर दृष्टांत दिला नाही का. एक शब्द कानावर पडला त्याच्या, संतांच्या शब्दातली ताकद काय सांगितलेलं आहे. एक शब्द भरपूर आहे, पण त्याचं चिंतन झालं तर. आणि हे चिंतन त्याला झालं एक शब्द, फक्त देव स्वयंप्रकाशित आहे, देवाची सावली पडत नाही, हा शब्दाचं घोकून निध्यास लागला. त्याचा परिणाम पुढे सांगितलेला आहे. वर्णन करायला किंवा सांगायला वेळ आपल्याकडं संपलेली आहे नाही का. ओव्हर टाइम झालाय बरं का, जरासं क्षमा असावी. सकाळपासून सगळे 2-3 दिवसापासून दमलेत, तरी सुद्धा आता जास्त वेळ थोडासा झाला. मगाशी हरिपाठ जरा नाचण्यात दंग झाल्यामुळं नाचून देत, म्हटलं काय नाचतात ते नंतर बघू नाही का. तरी सुद्धा आणि सकाळी 4चा टाइम आपला आहेच नाही का परत याला. त्यामुळं काय करूया आपण आता एकदा प्रेमानं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माझे हित करीते सकळ माझे हित करीते. तेने हा गोपाळ कृपा करी, 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 कृपा करी. एक माझे हित करा, एक माझे हित करा. जेने हा गोपाळ कृपा करी, 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 कृपा करी. त्याची माझे हित करीते सकाळ, त्याची माझे हित करीते सकाळ. तुकाराम 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 Yeah.
Hare
येना रूप तुझे वितवानात अपराधी कर्म देव देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे